एक भक्त आला आणि भक्त आल्यानंतर त्या भक्तानं मामांना विचारलं की बाळू मामा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी हसता का नाही? ऐका, जगाचा मालक आहे, शिवाचा अवतार आहे. त्या माझ्या मामांना त्या भक्तांना काय विचारलं, मामा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी हसलं का नाही? त्यावर मामा म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 2 गोष्टींवर हसतो. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 2 गोष्टींवर हसतो. महाराज, त्या भक्तांना आवर्जून विचारलं, मामा त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत त्या मला कळायला पाहिजे. त्या 2 गोष्टी कुठल्या, त्या गोष्टी मला कळायला पाहिजेत. महाराज, मामांनी सांगितलं, ज्यावेळेस एखादा व्यक्ती चालतो आणि त्या चालणाऱ्या व्यक्तीला मी पाडतो आणि पाडल्यानंतर लोक जेव्हा त्या व्यक्तीला उचलायला जातात तेव्हा एकदा मी हसतो. पाडलेल्या व्यक्तीला जेव्हा लोक उचलायला जातात तेव्हा एकदा मी हसतो, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला मी उठवतो आणि लोक त्याला पाडायला जातात तेव्हा एकदा मी हसतो. सांगायचं तात्पर्य काय, ज्याला बाळू धनगर उठवल त्याला पाडणार कोण, आणि ज्याला बाळू धनगर पाडेल त्याला उठवणार कोण? सामर्थ्य माझ्या संत गुरु बाळू सांग भले. ऐका, म्हणून साठी जन्मात येऊन काय जरी नाही केलं, नुसती मामांच्या चरणाची सेवा जरी केली, आयुष्यात कधीच तुम्हाला काय कमी पडणार, कधीच कमी पडणार नाही. कारण माझ्या मामांनी सांगितले, कधी ठेवणार नाही आणि कधी ठेवणारही नाही. माझ्या मामाच्या सेवेचा उदार असा हेमांच्या संत सद्गुरू बाळूमांचा दरबार. कधीच ठेवणार नाही उदार कुणाचं. कारण मामांनी सांगितले, जर एखादा माझी सेवा करत असेल, जर एखादा भक्त माझी सेवा करत असेल आणि सेवा केल्यानंतर तो जर म्हणाला की बाळूमांची सेवा करून सुद्धा मला काही सुद्धा मिळालं नाही, बाळूमामांची सेवा करून मला काही सुद्धा मिळालेलं नाही, त्या सुकाळीच्या सेवेची गरज मला नाही, माझा मामा सांगतात. कारण कधी कुणाचंच ठेवणार नाही, कधीच कुणाचे उपकार संत सद्गुरू बाळूमा ठेवत नाही. म्हणून साठी जन्माला आला, काही जरी जीवनात नाही कमवलं तरी चालेल, पण एकदा माझ्या संत सद्गुरू बाळूमांच्या चरणाचं दर्शन घ्या. आभाळा एवढी सावली तुमच्या डोक्यावरती उभं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिकार माझ्या संत सद्गुरू बाळूमांचा आहे. म्हणून साठी जन्मात योगायोगानं का होईना पण मामांचं दर्शन घ्या.